तिकडे ठाण्यामधील 50%हून अधिक हॉटेल्स गॅसच्या तुटवड्यामुळे बंद आहेत। ठाण्यातील अनेक बँक्वेट हॉल बाहेर चुलीवर जेवण करायला सुरुवात झाली आहे। दरम्यान ठाण्यात गॅस सिलेंडर नसल्यामुळे हॉटेल व्यवसाय अक्षरशः ठप्प होण्याची भीती आहे। लग्नाच्या अनेक ऑर्डर्स रद्द करण्यात आल्या आहेत। हॉटेल व्यावसायिकांकडून आता सरकारचा निषेधही केला जातोय। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या माटुंग्यातील रामाश्रय हॉटेलला सुद्धा फटका बसलाय। दाक्षिणात्य पदार्थांसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे। त्या हॉटेलमध्ये सुद्धा आता सिलेंडरच्या तुटवड्यामुळे इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर केला जातोय। हॉटेलमध्ये फक्त 5च पदार्थ आता विकले जात आहेत। सलग दुसऱ्या आठवड्यातही कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांची कंबर आता मोडत चाललेली आहे। मी सध्या मुंबईच्या माटुंगा इथल्या प्रख्यात अशा रामाश्रय या ठिकाणी आहे आणि हे जे हॉटेल आहे ते इथल्या साऊथ इंडियन व्यंजनांसाठी अत्यंत प्रख्यात आहे। मात्र आपण पाहताय की आता गर्दी ओसरलेली आहे, गर्दी कमी झालेली आहे, कारण कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवतो आणि त्यामुळे इंडक्शन कुकिंगचा वापर करून या ठिकाणी काही लिमिटेड प्रोडक्ट्स जे आहेत ते या ठिकाणी वाटले जातात। बसायला देखील जागा शिल्लक राहत नाही, अशी परिस्थिती रामाश्रयमध्ये असते। मात्र आज आपण पाहतोय की टेबल्स जे आहेत ते रिकामी झालेले आहेत। केवळ लिमिटेड जे आयटम्स आहेत त्यांची विक्री या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना कमर्शियल गॅस नसल्याचा जो एक फटका आहे तो सध्या बसताना पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।